मुंबादेवीला जे आहे ते बीएसटीचं डेपो होतं त्याच्यासमोर केला. ज्या वेळेला वायू प्रदूषणाबद्दल आम्ही सातत्याने बोलत आहोत, कारण मुंबई आज अनहेल्दी पासून डेंजरस म्हणजे हजार्डस पर्यंत गेलेली आहे, धोकादायक पर्यंत झालेली परिस्थिती आहे मुंबईची. त्याचा ज्यावेळी आम्ही जाहीरनामा केला होता तो आम्ही नरिमन पॉइंटला केला होता आणि आज आम्ही सगळेजण हा जो जाहीरनामा मिशन मुंबईचा करतो, ज्याच्यामध्ये आम्ही बॉटॅनिकल गार्डन, आम्ही पाण्यासंदर्भात बोलतोय, घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासंदर्भात बोलतोय, या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीत आपल्या समोर आता आम्ही हा पूर्ण जाहीरनामा दिलेला आहे. त्यामुळे मला हीच या ठिकाणी सगळ्यांना सांगायचं आहे की या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही मुंबईकरांचा जे प्रश्न आहे, जो आवाज आहे, तो बुलंद करण्याचं काम आम्ही करत आहोत. मला या ठिकाणी सर्वांचे आभार मानायला पाहिजेत, सर्व उपस्थित नेत्यांचे मला आभार मानायला पाहिजेत की त्यांनी या ठिकाणी आज या जाहीरनाम्याला पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे. सगळ्यांची चर्चा करून हा जाहीरनामा आम्ही बनवलेला आहे. आमचे सन्माननीय आमदार असलम शेखजी, सन्माननीय आमदार अमीन पटेलजी, कारण माझ्यानंतर अमीन पटेलजी बोलतील, कारण ते या कॅम्पेन कमिटीचे जे आहे ते अध्यक्ष आहेत, आणि नंतर मग असलम शेखजी आणि आदरणीय गवई साहेब, त्या ठिकाणी जे राजपाचे आहेत ते लोक सदस्य या ठिकाणी बोलतील. पण आज आम्ही मुंबईकरांचा आवाज सातत्याने उचलण्याचं काम केलेलं आहे. मी बघते की जिकडे तिकडे जे आहे ते दबाव यंत्र चालू आहे. मी मगाशी चर्चा करत होते की ज्या तऱ्हेने कुलाब्यामध्ये आपल्याला माहिती आहे की इलेक्शनच्या बाबतीमध्ये मोठी घटना घडली, त्या ठिकाणी फॉर्म भरायला लोकांना जाऊ नये म्हणून 3-3, 4-4 तास त्या ठिकाणी अध्यक्ष बसून होते आणि त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे स्टाफ त्या ठिकाणी बसून होते. आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आपण बघतोय की विविध विषयावर चर्चा चालू आहे. त्याच्यामध्ये जास्त चर्चा ही धर्मवाद, जातीवाद, प्रांतवाद आणि भाषावादावरती सुरू आहे. आम्ही सातत्याने सांगतोय की आम्हाला विवाद नको, आम्हाला विकास हवा, आम्हाला विवाद नको, आम्हाला प्रगती हवी, आम्हाला विवाद नको, आम्हाला मुंबईचं मिशन पाहिजे. आणि म्हणून मुंबईच्या विषयावरती आम्ही इलेक्शन सातत्याने लढत आहोत. जे मुंबईचे विषय ट्रॅफिक असेल, घनकचरा असेल, पाणी असेल, याचं नियोजन कसं करणार याबद्दल आम्ही सातत्याने बोलत आहोत. जे भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही मांडले त्याच्याबद्दल आम्ही येणाऱ्या काळामध्ये काय कारवाई करणार आहोत या संदर्भात आम्ही आपल्याशी त्या ठिकाणी बोलण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे आज आम्ही हा जाहीरनामा मुंबईच्या जनतेला समर्पित करत आहोत. तुमचे प्रश्न, तुमचा आवाज आम्ही या ठिकाणी उचलण्याचं काम करणार आहोत आणि मुंबईकराच्या टॅक्स मधला पै न पै जो आहे तो मुंबईच्या जनतेवर खर्च व्हायला पाहिजे ही आम्ही अपेक्षा करतो. खाजगीकरणाला आम्ही विरोध करत आहोत. बीएसटी असेल, हॉस्पिटल असेल, शाळा असेल, याच्या खाजगीकरणाला मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेला आम्ही विरोध करत आहोत. हे सुविधा म्हणजे मूलभूत सुविधा आरोग्याची असेल, मूलभूत सुविधा शिक्षणाची असेल, जसं मी सांगितलं की बाकीच्या बाबतीमध्ये असेल, या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दिल्या गेल्या पाहिजेत. मुंबईच्या लोकांना जे आहे ते, कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी, जागतिक लेवलचं शहर, त्याला त्या तऱ्हेने विकसित केलं गेलं पाहिजे. सचिन सावंत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मताशी मी सुद्धा सहमत आहे की मुंबई शहरामध्ये 2 मुंबई शहरं राहतात. एक मुंबई शहराचा त्यांनी उल्लेख केला, पण बाकीच्याही मुंबई शहराचा आपण जसं आम्हाला तुम्हाला मी घेऊन मिठी रिव्हरच्या एक ठिकाणी गेले होते, ज्या वेळेला आपण एक आरोपपत्र त्या ठिकाणी दाखवलं होतं आणि मी दाखवलं होतं की खरी मुंबईची परिस्थिती काय. आणि मला एक गोष्ट अजून सांगायला पाहिजे की मुंबईच्या विकासामध्ये काँग्रेसची भागीदारी काय हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही. सीलिंग पासून ईस्टर्न आणि वेस्टर्न सबब, ईस्टर्न ग्रीन फ्लायओव्हर, हे सगळे काँग्रेसच्या काळात झालेल्या गोष्टी आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की कोस्टल रोडची संकल्पना असेल किंवा अटल सेतूची संकल्पना असेल किंवा आपण जर आमचा 2014चा मॅनिफेस्टो बघितला तर मेट्रोची सुद्धा संकल्पना असेल, ही काँग्रेसच्या काळामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. काँग्रेस पार्टी नेहमीच जे आहे ते विकासाच्या बरोबर राहिलेली आहे, जनमानसांच्या प्रश्नाच्या बरोबर राहिलेली आहे. आणि म्हणून आज मला या मॅनिफेस्टोच्या माध्यमातून आम्ही आपल्या सगळ्यांसमोर मिशन मुंबई घेऊन येत आहोत आणि मला अपेक्षा आहे की मुंबईकर ह्याचं आमचं स्वागत करतील आणि याला प्रतिसाद देऊन आमच्याबरोबर उभे राहतील आणि मुंबईच्या लढाईमध्ये आवाज बुलंद करतील. धन्यवाद. देते ना मी विनंती करतो महाराष्ट्राचे माजी मंत्री असलम शेखजींना, पहिला मैं बोलतो. आमदार अमीन पटेलजी आपल्याला संबोधित करतील. ते कॅम्पेन कमिटीचे अध्यक्ष आहेत ना, कॅम्पेन कमिटीचे अध्यक्ष, ज्यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण प्रचार यंत्रणा मुंबई विकास आघाडीची राबते, ते अमीन पटेलजी बोलतील. सर्वांचे हार्दिक स्वागत. मुंबई विकास आघाडी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट, मिशन मुंबई विकास आघाड़ी का जो मुद्दे है, वर्षा गायकवाड़ जी ने, जो हमारी कांग्रेस के अध्यक्ष है, और सचिन सावंत जी ने आपके में बहुत डिटेल में रखा है. मगर हमने देखा है कि पिछले 25 सालों से जिन लोगों का महापौर था और उनके साथ में जिन लोगों का उप महापौर था,
उन्होंने मुंबई को लूटने का काम किया, मुंबई को बर्बाद करने का काम किया है। आज बेसिक एमेनिटीज जो फंडामेंटल राइट है मुंबई कर का, जिसका मुंबई का टैक्स भरते हैं, उसके नाम पे कोई सुविधा न सामान्य आदमी को न गाड़ी चलाने वाले को मिलती है। कांग्रेस पार्टी और मिशन मुंबई ने, जो मुंबई विकास आघाड़ी है, उन्होंने एक मैनिफेस्टो बनाया है जो आने वाले दिनों में अमल में लाया जाएगा। उसके अंदर छोटी छोटी बातों का ध्यान रखा गया है। आज मुंबई के अंदर कई इलाकों में एक गिलास साफ पीने का पानी तक नहीं मिलता है। उसके लिए कम से कम 5,000 मिलियन लीटर पानी डेली का सिक्योरिटी किया जाएगा ताकि लोगों को पीने का साफ पानी मिल सके। हर घर में जो नल है उसके अंदर जल आ सके और लोगों को 24 घंटा पानी मिल सके, उसके लिए प्रोजेक्ट किया जाएगा। दूसरा, जितनी भी मराठी स्कूल बंद हो गई है, हर मराठी स्कूल को फिर से शुरू किया जाएगा। हर क्लासरूम में कंप्यूटर हो गए। हर लैंग्वेज में जो बच्चा जिस लैंग्वेज में पढ़ना चाहता है उसको उसकी मातृभाषा में एजुकेशन दिया जाएगा। उसके लिए मुंबईतून काँग्रेसची पत्रकार परिषद पार पडली आहे। सगळ्यांसोबत चर्चा करून जाहीरनामा बनवला आहे असं वर्षा गायकवाड म्हणतायत। आम्हाला विवाद नको, आम्हाला विकास हवाय असं देखील वर्षा गायकवाड हे पत्रकार परिषदमध्ये सांगतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।